देवाचा आणि भगवान लक्ष्मी मातेचा संवाद आहे. देवा तुम्ही कुठं असतात? तर देवाचा पत्ता आहे, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंब न दिसे, वरी योग्यांच्या मानसे तया पासी पांडवा मी हरपला घेऊसावा. जेथ नाम घोष बरवा करीत माझे भक्त गाती, जेथे नारद तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी. हा असा तो आहे, त्याला शोधायचं ना, कुठं जाऊच नका. जिथं भगवंताचे भक्त आहे, भजन करणारे, तिथं मी थांबतो. एक दुसरी बाजू आहे का? आता देव लक्ष्मीला विचारतात, तू कोणाकडे थांबती सांग. मी सांगितलं. लक्ष्मी सांगते, तुम्हाला माहितीच आहे मी कोणाकडे राहते. ज्याच्या मुखात रोज नित्य नियमानं तुमचं नाव आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, लक्ष्मी वल्लभ, तिथं मी तिथं थांबते. बरं आता ऐका, जे कामाचं आहे ते इथून पुढं खरंच सुरू झालं. आता मग भगवान म्हणले, कोणाकडे तू थांबत नाही त्याची जरा यादी पाठव मला. आणि मग नाव सांगितले, आलेली यादी ऐका कॅम्प्युटरला. आपलं नाव त्याच्यात हे का काय तपासा. आता कोणाकडे थांबत नाही. ऐका श्लोक किती गोड आहे. कुचलिनम दंतमलोपदारिणो बबवासिनो निष्ठुर भासिनो सूर्योदय चास्तमिते शयानं विमुंचते श्रीती चक्रपाणी. काय किती नाव आले याच्यात. मला पहिलं उत्तर द्या सगळ्यांना, परतवाडीकरांनो. कोण इथं असाय ज्याला लक्ष्मी नकोय? अहो कुठं राहिलं नाशिक? नाही, कोण ज्याला लक्ष्मी, ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे. पण लक्ष्मी कोणाकडे राहत नाही ते घेऊन जा. पहिला नंबर आलाय कुचैलिनम. हे कुचैलिनम काय भानगड आहे? ज्या घरामध्ये अशुद्धता असते, अपवित्रता असते, तिथं लक्ष्मी म्हणते मी थांबत नाही. पवित्रता असावी. 2, आपल्या घरामध्ये खराब वास कधीच येऊ नये. काय सेंट मारायचा तो मारा, लक्ष्मी थांबत नाही. तिसरी गोष्ट, स्नान केल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. परत फाटके कपडे घालायचे नाही. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. मग तुम्ही म्हणाल गरिबानं काय करायचं? सध्या फाटके कपडे गरिबाचे नाही बरं का. हो, आम्ही ह्याला ठाण्याला गेलो कीर्तन. आता परवा काला तिकडेच आहे. परवा ते मंत्रालयात आमचा एक मित्र आहे. आणि मग कीर्तन हे होतं ना, नारायण बा आपला विकास दादा बेलूकर. आणि ते आम्ही ज्ञानेश्वर माऊली झाली बसलो. ते लाल दिवा आला. मी म्हणलो आपला काय कोणाला धक्का लागला नाही, आणि इकडं कीर्तनात कस काय वा. आणि मग ते उतरताना पाहिलं, अरे म्हणलं हे तर आपलं नाशिकचं एक गायकवाड. आणि मग ते आलं तर त्याच्या दोन्ही गुडघ्यावर अशी पॅन्ट फाटली. मला वाटलं याला उतरताना काहीतरी खोसाटा लागला. पण तरी मला एक शंका, का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली? त्याला म्हणलं तुला काही खोसाटा लागला का? तो मला म्हणला लय माग राहिला. कोण? मी लय माग राहिला. सध्या फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे म्हणला. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. पवित्रता. चला इथं हे जर बारकावे काढले तर लय वेळ जाईल. कुचैलिनम, त्याच्या पुढते दंतमलोपधारिणम. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून दात मळके नसावा. आणि मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. इथं लक्ष्मी नाराज असते. आणि या बोटानं दात घासायचं विधान आहे नाही, या बोटाने मधल्या. हे जुन्या लोकांना विचारा. मिसरी जरी करायची तर या बोटाने. ऐकताय ना सगळे? अहो ब्रश आले, मी कशाला बोटाचं सांगत बसलो. बोटच कामच कुठं राहिले. दंतमलोपधारिणम, त्याच्या पुढचं बबवासिनम.
जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. हो, म्हणून जास्त खायचं नाही बरं का. काय 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 माणसं खातात, पोट हे का कोठ हे तेच कळत नाही. हो, आमच्या तिथं नाशिकला ते चोपदार जेवायला बसलं 3 वाजता. तिसरी पंगत उठत होती तरी हे जेवत होतं. अन्नदाता बिचारा नम्र होता, ते गेलं आणि त्याने असा हात जोडले, म्हणे चोपदार काका, अहो तिसरी पंगत उठते, तुम्ही अजून जेवताच आहे. ते साधं नव्हतं ते चोपदार. त्याने खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली. नियमाच्या बाहेर वागणारा आपण माणूसच नाही. जेवणाची वेळ 3 ते 6. कळलं असेल तर. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. आता याच्यात एक बारकावा असा आहे, मी थोडा संभ्रमात आहे, तुमच्या पुढं मांडू का नको. कारण मी सांगू नये तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सांगू, ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून तर म्हणलं होतं मीही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. चहा साधकाला वर्ज्य सांगितलं. आपण आपल्याकडे भजनी मंडळ आहे ना, इथं भजन होतं ना आपल्याकडे. आपण एक अभंग म्हणतो, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव इतकं गोड आहे, अमृताला फिकं पाडेल इतकं देवाचं नाव गोड आहे. मग देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला. सगळ्यात जास्त चहा तर भजनी मंडळालाच लागतोय. साधकाला चहावर किती घातक आहे चहा, ऐका. तुम्ही चहा पिणार नाही, इतका घातक चहा आहे. 3 गोष्टी सांगतो आपल्याला, शरीरात आवश्यक आहे. त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं, तुम्ही आनंदी जीवन जगाल. या शरीराला झोप असावी 1, याला भूक असावी 2, आणि या शरीरात ब्रह्मचार्य असावा. त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवतो, म्हणून ड्रायव्हर लोक रात्री चहा घेतात. चहा भूक उडवतो, नाही तर विचारा इकडे उपवास असल्यावर किती कप होतात. चहा झोप उडवतो, चहा भूक उडवतो. आणि माफी मागून सांगायचंय मला, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. इतका घातक चहा. आणि जबाबदारीनं बोलतोय. काही म्हणतील ऐकल्यावर, आजपासून चहा पण येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड नाही. घातक सांगितलंय. बाबा वासिनम, त्याच्या पुढचं निष्ठुर भाषिनम. कठोर बोलणारावर लक्ष्मी नाराज असते. माऊली म्हणतात, मी सांगतो लक्ष्मी प्रसन्न करायची. साचानी मवाळ मितुल आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याच्या पुढचं आहे सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्य उदयाच्या वेळेला आणि अस्ताला जात असताना जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून काही म्हणतील आम्ही तर जागीच राहतो, फक्त पडेल राहतो, लुंडाकल्याला सुद्धा चालत नाही. सूर्योदयाला आणि अस्ताला जात असताना कधी झोपू नका, लक्ष्मी नाराज होते. मग आपल्याकडे लक्ष्मी राहावी असं वाटतं ना, सगळ्यात सोपं संतांची संगत करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. ज्ञानेश्वरीचा नित्य नेम ठेवा. एक तरी ओवी अनुभवावी अशी संगत करा, भाग्यवान ठरा. ज्ञानेश्वर